आणि आता बातमी भोंदू खरात संदर्भातली आहे। भोंदू खरात प्रकरण यामध्ये आता प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलंय। तर त्या ठिकाणी हजर आहेत आणि खरात नॉमिनी असणाऱ्या 132 खात्यांच्या प्रकरणामध्ये प्रतिभा चाकणकरांची चौकशी सुरू आहे। प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकरांची 3 तासांपासून चौकशी सुरू आहे। समता पतसंस्थेमध्ये प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे 4 खाती आहेत। या खात्यांमधून तब्बल 2,40,00,000 रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती आहे। आता शिर्डी पोलिसांकडून चाकणकरांचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे। शिर्डी जमीन व्यवहार फसवणूक प्रकरणामध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि भोंदू अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात आणि इतर 3 जणांवर गुन्हा दाखल आहे आणि त्याच अनुषंगाने शिर्डी पोलीस तपास करत आहेत। यामध्ये जवळपास समता पतसंस्था आणि सिन्नरची जगदंब पतसंस्था यामध्ये 132 जे खाते आहेत ते आढळलेले आहेत आणि त्याचा नॉमिनी भोंदू अशोक खरात आहे। त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली। त्यानंतर 60 कोटींचा व्यवहार या खात्यांवरून झाल्याची माहिती प्राप्त झाली। त्यातच आता ज्या रुपाली चाकणकर यांच्या भगिनी आहेत प्रतिभा चाकणकर यांची देखील 4 खाते या समता पतसंस्था जी राहतेची शाखा आहे त्या ठिकाणी आढळली आणि त्यामध्ये देखील 2,40,00,000 अधिक व्यवहार जो आहे तो झालेला आहे। आणि या व्यवहारासंदर्भात आता शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांना नोटीस बजावली होती। त्या अनुषंगाने प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलिसात आज सकाळी 8:30 वाजता हजर झालेले आहेत आणि पोलीस जे आहेत त्या संदर्भात जे खाती आहेत त्या संदर्भात चौकशी करतायत। त्यांचा मुलगा देखील या ठिकाणी आहे, त्याच्या नावावर देखील समता पतसंस्थेत खाते आहेत। तन्मय चाकणकर आणि प्रतिभा चाकणकर अशा 4 खात्यांच्या अनुषंगाने ही चौकशी सुरू आहे। या प्रकरणाची व्याप्ती अधिकाधिक वाढते आहे। कोट्यवधींचे व्यवहार यामध्ये झालेले आहेत। त्यामुळे आता शिर्डी पोलीस त्यासोबत SIT त्यानंतर ED आणि आता CBIची देखील एंट्री या प्रकरणात होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते। कॅमेरा पर्सन नागनाथसह मी मनोज गाडीकर, TV9 मराठी, शिर्डी। दरम्यान या चौकशीनंतर आता काय समोर येतंय ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। साधारणतः 3 तासांपासून प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाची